नमस्कार भावांनो, आपण परफेक्टपणे एंट्री घेणार आहोत ह्याच्यामध्ये. तुम्ही बारीक तुमच्या समोरच्या स्क्रीनवर लक्ष द्या. आपण कशा पद्धतीने एंट्री घेणार आहोत, कशा पद्धतीने एस-एल देणार आहे, कशा पद्धतीने टॉप लॉस देणार आहोत, ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू मित्रांनो, या समोर तुमच्यासमोर एक मार्बोची कॅन्डल तयार झालेली आरो करून दाखवलं आहे. ह्याच्या 50% रिटेसमेंट आली तर आपण करेक्टपणे बाय साईडला आता बसणार आहेत. मित्रांनो चला वेट आणि वॉच करू, एंट्री भेटते की नाही पाहू. यस मित्रांनो, एंट्री भेटलेली आहे. आता आपण बाय केलेलं आहे. कशानुसार बाय केलं मित्रांनो, आपण मार्बोची कॅन्डल तयार झाली त्यानुसार आपण बाय केलं आहे. प्रथम आपण एस-एल लावणार आहेत. एस-एल नाही लावली तर मित्रांनो खूप मोठे नुकसान होऊ शकते आणि आपली दुपकल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी प्रथम आपल्याला एस-एल लावायचा आहे आणि नंतर लगेच टार्गेट लावून घ्यायचं आहे. मित्रांनो आज इथून पुढं आपण 500 पॉईंटचं टार्गेट लावणार आहेत. पहा मित्रांनो, मी आता 500 पॉईंटचं टार्गेट लावत आहे. कन्फर्म 500 पॉईंटचं टार्गेट लावून आपल्याला वेट आणि वॉच करायचं आहे. भावांनो, एखाद्या वेळेस एंट्री चुकीची पडली तर काय होऊ शकतं तुम्हाला सर्वांना माहीत आहे. एंट्री चुकीची झाली तर आपले दुपकल्याशिवाय राहत नाही. आणि जर आपल्याला दुपकून घ्यायची नसेल, तुम्हाला परफेक्ट एंट्री शिकायचं असेल, कारण की हे लाईव्ह शेअर मार्केट मराठी हे चॅनल परफेक्ट एंट्री कशी घ्यायची हे दाखवत आहे. कारण की लाईव्ह शेअर मार्केटचा एक उद्देश आहे साध्या पद्धतीने पैसा कसा कमवायचा याबद्दलची माहिती आम्ही या चॅनलवर देत आहोत. लॉस नाही तर फक्त प्रॉफिट हा आमचा उद्देश आहे. तुम्हाला कायम प्रॉफिटमध्ये राहायचंच असेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे शेअर मार्केटचे सर्व व्हिडिओ जे लवकरच तुम्हाला प्रॉफिटमध्ये कसे पद्धतीने व्हिडिओ येतात ते व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. पहा मित्रांनो, एस-एल कुठं दिला हे पण दाखवलं मी, टिपी कुठं लावला हे पण दाखवलं आणि 500 पॉईंटचं आपण टार्गेट ह्याच्यामध्ये घेत आहोत. बरेचशी मुलं काय करतात मार्केटमध्ये, ज्यावेळेस एंट्री पंच करतात त्यावेळेस बरेचसे लोक सांगतात बाबा एस-एल दिल्यानंतर तुम्ही एस-एल समज 100 पॉईंटचा एस-एल दिला तर तुम्ही 200 पॉईंटचं टार्गेट घ्या. पण मार्केट तसं करत नाही मित्रांनो. जेवढा तुम्ही टॉप लॉस लावला तेवढं टार्गेट घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही 50 पॉईंटचं एस-एल दिला तर 50 पॉईंटचं टार्गेट घ्या. कारण की जे रोज डबल तुम्ही 50 पॉईंटचं टार्गेट घेतलं तर 100 पॉईंटचं टार्गेट मार्केट देत नाही. कारण की एखाद्या दिवशी 100 पॉईंटचं मार्केट टार्गेट देत असतं. जेवढा टॉप लॉस आहे तेवढं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करा. कारण की तुम्ही मार्केटमध्ये लॉस होऊ शकणार नाही. आणि परफेक्ट एंट्री कशी घ्यायची, मोईम ॲव्हरेजनुसार एंट्री कशी पंच करायची, RSवर एंट्री कशी पंच करायची, ट्रेंड लाईनवर कशी एंट्री पंच करायची, या सर्व गोष्टी आपण प्रत्येक अलग व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये काही शंका नाही. पहा मित्रांनो, टिपी कसा लावला, एस-एल कसा लावला, एंट्री कशी घेतली, 500 पॉईंट्स हे टार्गेट ह्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे. या सर्व गोष्टीचं नियोजन आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. मग या सर्व गोष्टी आपल्याला परफेक्ट मार्केटमध्ये शिकायचं असेल तर परफेक्ट एंट्री कशी घ्यायची या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. जर आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर प्रथम आपल्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे मित्रांनो. पहिली गोष्ट परफेक्ट एंट्री घेणं. आणि ज्यावेळेस आपण एंट्री पंच करतो त्याच्यासोबत प्रथम टॉप लॉस लावणं हा आपला खूप व्हिजन मिशन असतं. आम्ही प्रत्येक वेळेस एंट्री पंच करतो त्यावेळेस आम्ही प्रथम एस-एल लावून घेतो. कारण की आम्ही आमची दुपकून घेत नाहीत. कारण की मार्केटमध्ये जर तुम्हाला दुपकून घ्यायची नसेल तर तुम्ही एस-एल लावला नाही तरी चालेल मित्रांनो. तर पण आम्ही आमची दुपकून घेत नाहीत म्हणून आम्ही प्रथम एस-एल मार्केटमध्ये लावतो. लगेच टिपीही पण लावून घ्यायचा. कारण टिपी का लावायचा ह्याच्या मागचं मोठं कारण आहे माझ्या भावांनो. जे तुम्ही मनामध्ये टार्गेट होतात त्या टार्गेटपर्यंत प्राईस जाते आणि तिथून मार्केट रिव्हर्स फिरत असतं. मग ते तुम्ही परफेक्ट टिपी लावला तर ते तुमच्या पूर्ण प्रॉफिट तुमच्या पदरात पडतं. मग ह्याच्यासाठी आपल्याला प्रथम टार्गेट, एस-एल ह्या तिन्ही गोष्टी मार्केटमध्ये लावता आला पाहिजे आणि परफेक्ट एंट्री घेता आली पाहिजे. तुम्ही ह्या 3 गोष्टी केल्या तर तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकतात. नाहीतर मार्केटमधून पळ काढल्याशिवाय राहणार नाहीत आपण.
जर आपल्या कायम प्रॉफिटमध्ये राहायचं असेल, कायम मार्केटमध्ये टिकायचं असेल, तर ह्या 3 गोष्टी फॉलोअप करणं खूप कर्तव्य आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ट्रेडिंग करत असताना माइंडसेट करून बसा, कुठं वाटाणे ट्रेडिंग करू नका, कुठं हॉटेलमध्ये ट्रेडिंग करू नका. अशा ठिकाणी तुम्ही ट्रेडिंग करत बसलात तर तुमचा माइंडसेट परफेक्ट राहू शकत नाही आणि अचानक एंट्री, चुकीच्या ठिकाणी एंट्री पडते आणि आपला खूप मोठा लॉस होतो. ह्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट एंट्री घेऊनच मार्केटमध्ये उतरावं लागतं आणि परफेक्ट गोष्टी शिकून मार्केटमध्ये एंट्री घेतली तर आपण 100 ट्रेडपेक्षा मधून आपले 95 ते 94 ट्रेड सक्सेस होतात. यस, ह्याच्यात काही शंका नाही. मार्केट काय रोजची रोज आपल्याला पैसा देणार नाही हे तर सर्वांनाच माहिती, परंतु मोमेंटम कोणत्या टायमाला येते, परफेक्ट एंट्री केव्हा घ्यायची, ह्या सर्व गोष्टी जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये टिकू शकत नाहीत. तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर प्रथम एंट्री कुठं घ्यायची, टॉप लॉस कुठं द्यायचा, एस-एल कुठं घ्यायचा, ह्या 3 गोष्टी येणं खूप गरजेचं आहे. पुन्हा तुमच्यामधलं स्किल, आपल्यामधलं स्किल काय असतं, जी तुम्ही स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीवर आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास त्या स्ट्रॅटेजीवर येत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही. तुम्ही एखाद्या ट्रेन लाईनवर काम करत असाल तर त्या ट्रेन लाईनवर एखादं बेरिश पॅटर्ननं किंवा बुलिश पॅटर्ननं म्हणला, तिथून आपण एंट्री घेतली तर तिथून पुढं किती टार्गेट देईन ह्याच्यावर तुमचा आत्मविश्वास पाहिजे. त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये टिकवू शकता. नाहीतर मार्केटमधून एखाद दिवस आपण पळ काढल्याशिवाय राहू शकत नाहीत. ह्याच्यासाठी त्याच्यासोबत एखादा सेटअप लावा. तुम्ही ट्रेन लाईनवर नुसतं काम करू नका किंवा प्राईस ॲक्शनवर नुसतं काम करू नका. त्याच्या सपोर्टला एखादा RS लावा किंवा टॉकीशीट लावा. म्हणजे काय होईल, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर मार्केटची प्राईस चांगल्या पद्धतीने मोमेंटम देईन का नाही ह्याचा एक आपल्याला संकेत निर्माण होऊ शकतो. ह्या दोन्ही गोष्टी पॉझिटिव्ह आल्या तर मार्केट चांगल्या पद्धतीने मोमेंटम देईन असा तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण तयार होईल आणि आत्मविश्वासाच्या बळावर एक दिवस तुम्ही मार्केटमध्ये परफेक्ट ट्रेडर बनवू शकतात. यस मित्रांनो, पहा की आरो करून दाखवलं तिथं मार्बूची कॅन्डल तयार झाली होती आणि मार्बूची कॅन्डल तयार झाल्यानंतर आपण जवळजवळ आपण 30 ते 35 सेकंद वेट केला होता. नंतर कन्फर्म झालं आपल्या इथून मार्केट ओव्हर जाणार आहे म्हणून आपण एंट्री पंच केली होती आणि तिथून पुढं 500 पॉईंटचं टार्गेट हिट केलेलं आहे. ह्याच्यात काही शंका नाही. आणि एकदा SL आणि एकदा टॉप लॉस दिला तर एक तर SL जाऊन द्यायचा, एक तर टार्गेट घ्यायचं. एकाने तुमच्या टार्गेट जवळजवळ प्राईस आलीच तर काय वाटलं, कन्फ्युजन वाटलं तर तिथून तुम्ही बाहेर पडू शकतात. आणि लक्षात घ्या, एका दिवस तुम्ही SL टार्गेट लावलं, तुमच्या टार्गेट जवळजवळ प्राईस झाली किंवा 2-3 पॉईंट राहिले बाबा आणि तिथं टाईम फ्रेमचा टाईम संपला, तुम्ही 1 मिनिटाची चार्ट 1 मिनिटाचा टाईम फ्रेम वापरतात आणि त्या प्राईस जवळ कॅन्डल आली आणि काहीच राहिलेले 5-6 सेकंद राहिले असं वाटलं तुम्हाला, तिथून तुम्ही एक्झिट मारू शकतात. कारण एका दिवस तिथून रिव्हर्स मार्केट फिरू शकतं. यस, पण तुम्ही म्हणता सर 15-20 पॉईंट राहिले तर 15-20 पॉईंट राहिलं तर तिथून बाहेर पडायचं नाही, दुसऱ्या कॅन्डलची वाट पाहायची आणि आपलं टार्गेट कंप्लीट हिट करायचं. यस, मग तुम्ही असा 1 ते 2 महिने असा रिजन केलं मार्केटमध्ये, 3 महिने तुम्ही प्रॉफिटमध्ये राहिलात तर येणारा काळ तुमच्यासाठी खूप चांगला असेल. कारण की तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप अनुभव असेल. हळूहळू आपला अनुभव येतो आणि मार्केटमध्ये आपण टिकायला चालू करतो. आणि मार्केटमध्ये जर कन्फर्म टिकायचं असेल तर या 3 गोष्टी फॉलोअप करणं खूप कर्तव्य. मागेही सांगितलं मी ह्याच्यामध्येच, एंट्री कशी घ्यायची, SL कसा लावायचा, टॉप लॉस कसा घ्यायचा, ह्या सर्व गोष्टी जोपर्यंत आपण मॅनेजमेंट करत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही. जर आपल्या बॉलिंजच्या बँडवर काम करायचं असेल तर बॉलिंजच्या बँडवर कमीत कमी आपल्याला 3 महिने त्याच्यावर सराव करावा लागतो. तेव्हा आपल्याला बॉलिंजच्या बँडवर एंट्री कसे पंच करायचे हे समजून येतं. मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस बॉलिंजवर बँडवर काम करत असाल तर कमीत कमी ते फक्त साईड बेसमध्ये बॉलिंजचे बँड काम करतं. कंटिन्यू बाईंग किंवा कंटिन्यू सेलिंगमध्ये बॉलिंजर बँड काम करत नाही.
मग त्याच्या सोबतीला तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये एक मोहीम ॲव्हरेज टाका, 14चा मोहीम ॲव्हरेज वापरा आणि त्याच्या 14च्या खाली प्राईस असेल तर तिथून तुम्ही सेलिंगमध्ये राहू शकतात किंवा बाईंगमध्ये राहू शकतात. आणि त्याच्यासोबत प्रॉफिट वापरता खूप चांगलं राहील, कारण की नवीन मुलं आहात. बरेचसे मी नवीन मुलाचं पाहतो, कारण बरेचसे नवीन मुलं आज ऑप्शन करतात आणि ऑप्शनमध्ये दिवसाला 1000 ते 2000 रुपये लॉस कमवतात. परंतु हे लॉस न जाता प्रत्येक परफेक्ट प्रॉफिटमध्ये कसं यायचं, कारण नुसतं प्राईस ॲक्शनवर काम होत नाही, तर या प्राईस ॲक्शनसोबत आपल्याला काहीतरी सपोर्ट द्यावा लागतो. एक उदाहरण देतो मित्रांनो, तुमच्या लक्षामध्ये येईल. या जगामध्ये अशी एकही गोष्ट नाही, त्या दोघांचं मिलन झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट तयार होत नाही. मग तसं मार्केटमध्ये त्याच्यासोबतीला एखादी स्ट्रॅटेजी दिली, ह्या दोघांचं मिलन तयार झालं तर एखादी मोमेंटम चांगल्या पद्धतीने आपल्याला भेटू शकते. मग तुमचा ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने आत्मविश्वास बसू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पैसा मार्केटमधून कमवू शकतात. मग ह्याच्यासाठी आम्ही ज्यावेळेस ट्रेड पंच करतो तर आम्ही 4 गोष्टी परफेक्ट पाहतो. ज्यावेळेस आम्ही एंट्री पंच करत असताना आम्ही RS पाहतो, टॉकिशी पाहतो, त्याच्यासोबत मोहीम ॲव्हरेजचाही वापर करतो किंवा एखाद्या वेळेस आम्ही मॅगडेचाही वापर करतो. 1 मिनिटासाठी आम्ही ह्या 4 गोष्टी सोबत पाहतो. त्यावेळेस आम्हाला ह्या 4ही गोष्टी परफेक्ट दिसतात. त्यावेळेस आम्ही एंट्री पंच करतो आणि 500 ते 300 पॉईंटचं फक्त आम्ही टार्गेट हिट करत असतो. आणि ते 300 पॉईंटच्या पुढं टार्गेट येऊन पुन्हा रिटेसमेंट मार्केट आलं तर पुन्हा आम्ही एखादी मोमेंटम भेटते का नाही किंवा एखाद्या पॅटर्नने भेटल्यानंतर आम्ही दुसरी मोमेंटमची वाट पाहतो आणि दुसरी ऑर्डर घेण्याचा आम्ही नंतर प्रयत्न करतो. आम्ही नंतर एक मोमेंटम ज्यावेळेस आमचं टार्गेट कंप्लीट होतं तिथून पुढं आम्ही 1 घंट्यानी दुसरी ऑर्डर घेण्याचा आम्ही निर्णय घेतो. तोपर्यंत आम्ही निर्णय घेत नाहीत मित्रांनो. मग मार्केटमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला खूप शिकणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपलं माइंड एका जागेवर थांबत नाही, एका जागेवर स्थिर माइंड होत नाही, तोपर्यंत एंट्री ज्यावेळेस घेतो आपण, ज्यावेळेस आपल्या मनामध्ये सायकोलॉजी असते, माझा पैसा जातो की काय. मग ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये असे एक विचार निर्माण होतो त्यावेळेस मार्केट रिव्हर्स फिरल्यासारखं वाटतं मला. एखादी कॅन्डल लाल झाली किंवा बेरीज झाली तर तुम्ही मार्केटमधून पळ काढतात आणि थोडं प्रॉफिट घेऊन बाहेर पडतात. पण असे तुमचे 10 ट्रेड सक्सेस झाले आणि त्यामध्ये 1 ट्रेड लॉस झाला तर तुम्ही एका ट्रेडमध्ये कमीत कमी 30 पॉईंट काढले तर एखाद्याच ट्रेडमध्ये तुम्ही काय करतात, 300-400 पॉईंटचा SL देतात आणि आलेलं प्रॉफिट गमवून बसतात. मग ह्या गोष्टी न होता मार्केटमध्ये परफेक्ट SL लावला, एंट्री परफेक्ट घेतली, टार्गेट परफेक्ट घेतलं तर तुम्ही मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने पैसा अर्निंग करू शकतात. ह्या नवीन मुलासाठी खूप एक गोष्ट सांगायची गरजेचं आहे. जे नवीन तरुण पिढी आज मार्केटमध्ये येते, खूप आनंदाची बातमी ह्यांच्यासाठी. आणि आत्ताच्या मुलीही खूप मार्केटमध्ये आल्यात. ह्या मुलीलाही सांगणं आहे माझं, जोपर्यंत तुम्ही कॅन्डलस्टिकचा अभ्यास करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये बाय आणि सेल करायचा प्रयत्न करू नका. प्रथम मार्केटमध्ये आल्यानंतर प्रथम आपल्याला कॅन्डलस्टिकचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यासोबत मोहीम ॲव्हरेजचा खूप अभ्यास गरजेचा आहे. त्याच्यासोबत ट्रेंड लाईन काय असते हे ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. एम पॅटर्न काय असतो हे पण समजून घेणं गरजेचं आहे. W पॅटर्न काय असतो हे पण समजून घेण्याचं गरजेचं आहे. हँडल कप काय असतो हे पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. एखाद्या वेळेस हँडल कप तयार झाला तर तिथून खूप मोठी मोमेंटम येत असते. एखाद्या वेळेस W पॅटर्न झाला तिथून जो W पॅटर्नचा हाय लो ओपन तेवढं टार्गेट खाली किंवा वर असेल तेवढं W पॅटर्नचं टार्गेट आहे तेवढं मार्केट पुन्हा वर जात असतं. ह्या छोट्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजून येत नाही तोपर्यंत मित्रांनो ऑप्शनमध्ये शिरू नका. तुम्ही स्टॉकमध्ये इंट्राडे करत चला. इंट्राडेमध्ये स्टॉकमध्ये तुम्हाला 200-300 रुपये आले तरी त्याच्यामध्ये 1-2 महिने समाधान माना, कारण येणारा काळ हा चांगला असेल तुमच्यासाठी. कारण की मार्केट ही पळून जाणारी गोष्ट नाही किंवा मार्केट केव्हाही बंद होणार नाही. आपण मेलो तरी मार्केट बंद होणार नाही. त्यामुळं मार्केटमध्ये आपण पैसा लावत असताना परफेक्ट एंट्री कशी घ्यायची, परफेक्ट SL कसा द्यायचा, परफेक्ट
टॉप लॉस टार्गेट कसं यायचं, ह्या सर्व गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजून येत नाही तोपर्यंत तुम्ही स्टॉकमध्ये इंट्राडे करू शकतात. यास मित्रांनो, आणि काही क्षणामध्ये आता आपलं मार्केटमध्ये आपलं टार्गेट कंप्लीट होत आहे. पहा मित्रांनो, आपण मार्बूजी कॅन्डलनुसार एंट्री पंच केली आणि मार्बूच्या कॅन्डलच्या दुसऱ्या कॅन्डलच्या खाली आपण एशेल लावला. बरेचशी मुलं काय करतात, तिथून मार्केट वर गेलं, तिथून एंट्री पंच केली, त्याच्याच कॅन्डलच्या खाली तुम्ही एशेल लावतात. पण हे न करता जिथून मार्केट एखादी कॅन्डल इंग्लोफिंग पॅटर्न किंवा शूटिंग स्टार, मॉर्निंग स्टार, त्याच्या कॅन्डलच्या दुसऱ्या कॅन्डलच्या खाली एशेल लावला पाहिजे. त्यावेळेस आपला एशेल जाऊ शकत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? आपला काही क्षणामध्ये काहीच वेळामध्ये आता आपला टार्गेट हिट होणार आहे. आपण वेट आणि वॉच. येस मित्रांनो, आपला मार्केटमध्ये गच्चा झाला आणि आपला टार्गेट हिट झालेला आणि आपण पैसा मार्केटमधून कमवला आहे. येस, हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ज्या गोष्टी तुम्हाला जमत नाही ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्याच्यावर व्हिडिओ लवकरच आणण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आपल्याला हजारो मुलं घडवायचे, लाखो लोकांपर्यंत पोहोचायचं आणि करोडो लोक